नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि टेस्टी असे चना डाळ भिजवून केलेले मेथीचे भजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले इथे मी 1 वाटी चना डाळ रात्रभर भिजवत ठेवलेली होती. रात्रभर भिजत ठेवल्यामुळे चना डाळ एकदम छान अशी भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही तयार करून घेतलेली पेस्ट एका बाउलमध्ये टाकायची आहे आणि अर्धी पेंडी मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ती एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता ती भाजी आपण भाजी पिठामध्ये टाकून घ्यायची आहे. बेसन पिठाचे तर भजी आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीची डाळ भिजवून केलेली भजी एकदम टेस्टी आणि खमंग लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर बारीक करून घेतलेली मेथीची भाजी आपण पिठामध्ये टाकलेली आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची त्यामध्ये टाकायची आहेत. त्यानंतर 2 कांदे बारीक असे कट करून टाकायचे आहेत. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला तर एकच नंबर अशी लागते. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमच हळद टाकायची आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत. तीळ टाकल्यामुळे भज्याला खूप छान अशी चव येते. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट असं आपलं भज्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण भजे बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्यानंतर आता आपण तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता भजी आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. तेलामध्ये जेवढे भजी बसतील तेवढे टाकायचे आहेत आणि खमंग आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आता सर्व भजी आपल्याला तळायचे आहेत आणि एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हे भजे तुम्ही बघू शकता किती मस्त असे सुंदर दिसतात. दिसायला जेवढे सुंदर दिसतात तेवढेच खायला खूप टेस्टी आणि चवदार लागतात. तर अशा पद्धतीने आता भजे तळून झालेले आहेत. मी एका ताटामध्ये काढून घेते आणि पूर्णपणे भजी अशाच पद्धतीने तळून घेते. रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.